कधीकधी परिस्थिती व लोक अचानक आपले विचार आणि अपेक्षांविरुद्ध वागायला लागतात. त्यामुळे आपल्याला सावरायला वेळ मिळत नाही व विचार करायलाही वेळ मिळत नाही. आपली करुणा व दया आपल्यावरच भारी पडते, कारण लोक असे नसतात जसे आपल्याला दिसतात. माझ्यासोबतही काही असंच झालं. मी माझ्या काकीसोबत राहत होतो, कारण ती एकटी राहत होती आणि जेव्हा मी तिच्याजवळ राहायला गेलो तेव्हा मी एकदम तंदुरुस्त आणि सदृढ होतो. परंतु माझ्या दयाळू स्वभावाने मला हा दिवस दाखवला. माझ्यासोबत जे काही झाले त्याचा विचार करूनही माझ्या अंगावर काटा येतो. एखादा मनुष्य एवढा निर्लज्ज कसा काय असू शकतो? काकीकडे जाऊन काहीच दिवस झाले होते की अचानक माझी तब्येत खराब व्हायला लागली होती. माझे डोके सतत दुखायचे. आज सकाळी उठल्यावर तर मला खूपच अशक्त वाटत होतं. माझे पाय पण खूपच दुखत होते. हे सगळं जे काही घडत होतं ते माझ्या समजण्याच्या पलीकडे होते. मला तर काहीच कळत नव्हतं की हे माझ्यासोबत काय होत आहे. तसं पाहायला गेलं तर मी एकदम ठीक होतो. माझ्या पायाला काही लागलं सुद्धा नव्हतं, तरी माझे पाय दुखतच होते. मला तर इतकंच माहिती होतं की मी जेव्हापासून काकीकडे राहायला आलो होतो तेव्हापासून माझे पाय खूप दुखायला लागले होते. काकी मला माझ्या आईसारखं प्रेम करत होती. ती माझ्या आईसारखीच होती. काकीने मला एकदा तिच्या हातून जेवण भरवले तेव्हा मी देवाचे आभार मानले. आता माझी काकी पूर्वीसारखी वागायला लागली होती, जीवनाचा आनंद घ्यायला लागली होती. आणि हे सगळं माझ्या आईच्या त्यागामुळे घडलं होतं. नाहीतर काही दिवसांपूर्वी जी घटना घडली होती त्या घटनेने तर ती हसायचं सुद्धा विसरली होती. एक अशी घटना जिच्यामुळे काकी आता जगणारच नाही असं वाटायला लागलं होतं. तिच्या तरुण मुलाच्या मृत्यूने तिला आतमधून हलवून सोडलं होतं. मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूने ती वेडीपिसी झाली होती. माझा मोठा चुलत भाऊ काही महिन्यापूर्वीच वारला होता. त्याला कोणता आजार नव्हता किंवा कसला त्रासही नव्हता, परंतु मृत्यूची वेळ ठरलेली नसते. ज्याची वेळ येते त्याला देवाजवळ जावेच लागते. आपण मात्र त्या माणसाच्या जाण्याने एवढे रडतो की स्वतःचं भानही विसरून जातो. आपल्याला एवढेही कळत नाही की देवाने जे दिलं आहे तो ते परतही घेऊ शकतो. कितीही शक्तिशाली माणूस असला तरी त्याला आपल्या मृत्यूला थांबवता येत नाही. माझी काकी सुद्धा मुलाच्या मृत्यूनंतर वेडी झाली होती. तिने रडून रडून स्वतःला खूप त्रास करून घेतला होता, कारण तो तिचा एकुलता एक मुलगा होता. तिचा दिवस तिच्या मुलापासूनच सुरू होत होता आणि त्याच्यापर्यंतच संपत होता. माझ्या काकांचा तर आधीच मृत्यू झाला होता, परंतु काका मागे खूप संपत्ती सोडून गेले होते. त्यामुळे काकीला कधीच कोणाकडे हात पसरण्याची वेळ आली नाही. तिने तिच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. त्याला खूप लाडात वाढवलं होतं. तो त्याचे जीवन खूप आरामात जगत होता, तरीही तो जास्त हट्टी झाला नव्हता किंवा जास्त पैशांमुळे वाया गेला नव्हता. तो नेहमी हसत आणि मिळून मिसळून राहणारा मुलगा होता. त्याने आपण खूप श्रीमंत आहोत असे कधीच दाखवलं नव्हतं. नेहमी सगळ्यांशी प्रेमाने राहत होता. त्याची सर्वजण खूप स्तुती करत असायचे. त्यामुळे काकीची मान गर्वाने उंच होत होती. ती नेहमी गर्वाने म्हणायची, मग मुलगा कोणाचा आहे? त्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. काकीची तर अवस्था खूपच वाईट झाली होती. माझ्या आईला काकीची ही अवस्था पाहावत नव्हती. काकीला वेळ लागेल की काय असं वाटत होतं, म्हणून तिने तिचा 2 नंबरचा मुलगा म्हणजेच मला काकीला देऊन टाकला आणि म्हणूनच मी माझ्या काकीकडे राहत होतो. काकी तर मला पहिलं असंच पाहत राहायची, जणू काही ती मला बळच सहन करत आहे. परंतु हळूहळू ती नॉर्मल झाली आणि माझी काळजीही घेऊ लागली. माझे ती मुलाप्रमाणेच लाड करत होती, म्हणून तिने मला तिच्या मुलाची राहायला खोलीसुद्धा दिली होती. काकी आता रात्री माझ्याजवळ झोपायला लागली होती. मला असं वाटत होतं की मुलाच्या मृत्यूनंतर तिला एकटीला झोपायला भीती वाटत असेल, म्हणूनच ती माझ्याजवळ झोपत असेल. ती मला एकटं सोडत नव्हती. मलाही आईचं प्रेम भेटत होतं, म्हणून मी सुद्धा काकीला माझ्याजवळ झोपून देत होतो. परंतु अर्ध्या रात्री जेव्हा मला जाग येत होती तेव्हा मला काकी जागी असलेली दिसायची. मला जागं झालेलं पाहून ती पटकन झोपून जात होती. बरेच दिवस असे चालले होते. आता हल्ली तर माझी झोप आता खूप गाढ होऊ लागली होती. रात्री झोपलो की मग सकाळीच उठत होतो आणि सकाळी जेव्हा मी उठायचो तेव्हा माझ्या पायांमध्ये मला खूप अशक्तपणा जाणवायचा. साधं मला नीट उभं राहता सुद्धा यायचं नाही. खूप थकल्यासारखं वाटायचं. मी दिवसभरात काही जड कामसुद्धा करत नव्हतो, तरीही मला सकाळी उठल्यावर थकल्यासारखे वाटत होते. दिवसभरात फक्त एकदाच मित्रांसोबत बाहेर फेरफटका मारायला जायचो. आता तर तेही सोडलं होतं आणि पूर्ण दिवस घरातच राहत होतो, तरीही मला बरं वाटत नव्हतं.
उलट दिवसेंदिवस जास्तच आजारी असल्यासारखं मला जाणवायला लागलं होतं आणि शरीरही पूर्ण दुखायला लागलं होतं. आता मात्र मला खूप काळजी वाटू लागली होती. मी काकीला हे सांगितलं, परंतु तिने हे म्हणून दुर्लक्ष केलं की थकवा आला असेल, आराम करत जा. मला आता खूपच चिंता वाटायला लागली होती, म्हणून मी माझ्या घरच्यांना सांगितले, तर ते मला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी मला चेक केले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि ओरडायला लागले, कारण काकीने तर माझ्यासोबत, माझे नाव वरद असून मी आता 17 वर्षांचा आहे. माझा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला होता. असे कुटुंब की ज्या कुटुंबामध्ये कधीही खाण्यापिण्याचे हाल नव्हते किंवा पैशांची कमी नव्हती, कारण माझ्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी अशी एकूण 4 भावंडे होतो. माझ्या वडिलांना एक भाऊ होता ज्यांना मी काका म्हणत होतो. त्यांना किराणा मालाचे 2 दुकानं होती, तर माझ्या बाबांचे एकच दुकान होते आणि आम्ही जास्त बहीण भाऊ होतो. परंतु तरीही माझ्या बाबांनी आम्हाला कशाचीही कमी पडू दिली नाही. उलट काकांना तर एकच मुलगा होता. त्यांच्या मृत्यू अगोदरच त्यांना एक मुलगा झाला होता. एका ॲक्सिडेंटमध्ये माझ्या काकांचा मृत्यू झाला होता. माझ्या काकांच्या जाण्याने काकी पूर्णपणे तुटली होती, परंतु छोट्या मुलाकडे पाहून त्यांना जगायची इच्छा निर्माण झाली होती. बापाची कमी तर मुलाला जाणवतेच, परंतु काकीने त्यांच्या मुलाला बापाची आठवण येणार नाही किंवा त्याला काहीही कमी पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती. परंतु आमचं काही वेगळंच होतं. खाण्यापिण्यात, कपडे, आमचे शिक्षण हे सर्व करताना माझ्या बाबांच्या कमाईतील खूप मोठा हिस्सा आमच्यावर खर्च होत होता. परंतु माझी आई आलेल्या कमाईमधून थोडे का होईना पैसे जमा करून ठेवायची, कारण तिला माहिती होतं की पुढे मुलांच्या लग्नात आपल्यावर कोणाकडे पैसे मागण्याची वेळ येऊ नये. म्हणून काही प्रमाणात आम्ही बहीण भाऊ आमच्या इच्छा सीमित ठेवत होतो. परंतु माझ्या चुलत भावाचे काही वेगळेच होते. तो जी वस्तू मागेल, ज्या वस्तूकडे तो बोट दाखवत होता, ती वस्तू काकी लगेच त्याला घेऊन देत होती. माझी आई आणि काकी दोघींचीही खूप चांगली मैत्री होती, कारण माझ्या आईचा स्वभाव खूपच गरीब आणि मनमिळाऊ होता. परंतु त्या उलट माझी काकी स्वतःमध्ये मग्न असणारी, सगळं प्रेम आपल्या मुलावरच उधळणारी स्त्री होती. तिला कोणाचे देणे घेणे नव्हते. जेव्हा माझे काका जिवंत होते तेव्हा आम्ही एकत्र राहत होतो, परंतु काकांच्या मृत्यूनंतर माझी काकी एका मोठ्या घरात व चांगल्या भागात राहायला गेली होती. परंतु आमच्यात जे प्रेम होतं, नातं होतं, संबंध होता, तो काही कमी झाला नव्हता. आम्ही नेहमीच माझ्या काकीच्या घरी जायचो आणि काकीचा मुलगा देखील आमच्याकडे येत होता. तो एक समजूतदार मुलगा होता. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने माझ्याच बाबांना स्वतःच्या बाबांच्या जागी मानले होते. त्याची प्रत्येक समस्या तो माझ्या वडिलांना सांगत होता आणि माझ्या आईला तो आपलीच आई मानत होता. आम्हा भाऊ बहिणीसोबत त्याचं नातं सख्ख्या भावासारखंच झालं होतं. परंतु एक दिवशी आमच्यावर आभाळ कोसळलं, जेव्हा सकाळी सकाळी आम्हाला आमच्या चुलत भावाच्या मरणाची बातमी मिळाली. आम्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता, कारण तो एक दिवस आधीच आम्हाला सगळ्यांना भेटायला आला होता. तेव्हा तो एकदम ठीक होता. मग अचानक एका दिवसात असं काय झालं? आम्ही पळतच आमच्या काकीच्या घरी गेलो होतो. समोरच माझ्या चुलत भावाचा मृतदेह पडला होता. पहिल्यांदा असं झालं होतं की आम्ही त्याच्या घरी गेलो होतो आणि तो आम्हाला दारात घ्यायला आला नव्हता. आम्हालाच त्याच्याजवळ जावं लागलं होतं. काकी खूप जोरजोरात रडत होती. तिचं रडणं पाहून आम्हाला रडायला येत होतं. जेव्हा सगळेच त्याच्या मरणाचं कारण विचारू लागले तेव्हा काकी म्हणाली, रात्री तर व्यवस्थित होता, जेवणही व्यवस्थित केलं होतं, परंतु त्यानंतर माझी तब्येत काही बरी नाही, मी आराम करतो असं म्हणत होता. म्हणून मी त्याला आराम करायला त्याच्या रूममध्ये जाऊन सोडून आले. परंतु सकाळी कॉलेजला जाण्यासाठी मी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याचं शरीर खूप थंड पडलं होतं. त्याच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला होता आणि काकीसाठी तर खूपच मोठा धक्का होता. म्हणूनच ती जवळजवळ वेडी झाली होती. जेव्हा अंतिम संस्कारासाठी त्याला घेऊन जात होते तेव्हा तर काकी बेशुद्धच पडली. सगळ्या लोकांना काकीबद्दल खूपच वाईट वाटत होतं. एवढी संपत्ती, हा एवढा मोठा बिझनेस आता कोणाला देणार असा विचार लोक करू लागले होते, कारण नवरा तर आधीच मेला होता आणि आता एकुलता एक मुलगाही तिला सोडून गेला होता. हे सगळं ऐकून माझ्या आईला तर माझ्या काकीबद्दल वाईटच वाटत होतं, कारण तिचा तरुण मुलगा तिला सोडून गेला असेल तर तिला काय करायचे त्या संपत्तीचं? सगळ्यात मौल्यवान वस्तू तर आपलं मूलच असतं, संपत्ती नाही. जर ते मूलच राहिलं नाही तर संपत्तीला देखील मोलच राहणार नाही, कारण एका आईसाठी आपली खरी संपत्ती तिचं मूलच असतं.
बऱ्याच वेळाने बऱ्याच प्रयत्नानंतर काकी शुद्धीवर आली आणि शुद्धीत आल्यावर तिचा मुलगा तिच्याजवळ दिसला नाही तेव्हा ती उलटसुलट बोलू लागली. ती कधी म्हणायची की तिच्या मुलाला कोणीतरी मारून टाकले आहे आणि कधी ओरडून म्हणायची की तो जिवंत आहे आणि त्याच्या रूममध्ये झोपला आहे. त्याला पटकन उठवा, मी त्याच्यासाठी नाश्ता बनवून आणते. आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं की तिच्या या अवस्थेचे कारण तिचा तरुण मुलाचा मृत्यू आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्या आईला तर माझ्या काकूची खूप काळजी वाटू लागली होती, कारण आम्ही सगळे तर तिच्याजवळ राहू शकत नव्हतो. आम्हाला आमच्या घरीच जावे लागणार होते. मग एवढ्या मोठ्या घरात काकी एकटी कशी राहील? म्हणूनच आईने काकीला आमच्यासोबत आमच्या घरी यायला सांगितले, परंतु काकीने ऐकले नाही, कारण या घरात तिच्या मुलाच्या आठवणी आहेत आणि तो परत येणार आहे, ती असं काही बोलत होती. त्यामुळे आईला अजूनच काळजी वाटू लागली आणि आईला काकीला एकटीला सोडायला जीवावर आलं होतं. म्हणूनच तिने असं ठरवलं की काकीजवळ कोणीतरी राहायला हवे. माझा मोठा भाऊ ऐकत नव्हता. मोठ्या बहिणीचे लग्न झालं होतं आणि माझ्या लहान बहिणीला ठेवूनही फायदा नव्हता, कारण ती काकीची काळजी घेऊ शकत नव्हती. कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे जी काकीची काळजीही घेऊ शकेल. म्हणूनच घरच्यांनी मलाच समजवलं की मला काकीकडे राहायला गेलं पाहिजे. म्हणून मी तयार झालो आणि मी काकीकडे राहायला आलो. सुरुवातीला तर ती तशीच वागत होती. कधी ओरडायची, कधी रडायची आणि ती समोर आल्यावर मला मोठमोठे डोळे करून पाहायची. मला असं वाटायचं की मला ती तिच्या मुलाच्या जागेवर पाहू शकत नाही किंवा तिच्या मुलाची जागा मला देऊ शकत नाही, म्हणूनच ती मला असं पाहते. सुरुवातीला तर मी तिला खूपच घाबरायला लागलो होतो, परंतु मी स्वतःला समजवायचो की काकीला आता कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. ती सध्या खूपच दुःखी आहे, म्हणूनच ती अशी वागत असेल. जर मीच घाबरलो आणि इथून निघून गेलो तर तिची काळजी घेणार कोण? ती कोणाच्या आधारावर जगणार? मला तिची खूप काळजी वाटायची. मला सतत असे वाटायचे की ती नॉर्मल होऊन लवकरच बरी व्हावी. जर का ती बरी झाली तर मला घरी जाता येईल, म्हणून मी तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत होतो. जसजसे दिवस जात होते तसतसा काकीच्या वागण्यात फरक पडू लागला होता. आता ती मला रागाने पाहत नव्हती. आता तिच्या पाहण्यात मला आईचे प्रेम, आईची माया दिसत होती. एक दिवस तर ती मला तिच्या मुलाच्या रूममध्ये घेऊन गेली आणि त्याच्या महागड्या वस्तू मला देऊ लागली. काकीमधला हा बदल पाहून मला खूपच आनंद झाला होता. मला असं वाटायला लागलं होतं की माझ्यामुळे काकीमध्ये आता हा बदल होत आहे. तिच्या दुःखातून ती परत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ती आता लवकरच नॉर्मल होईल व पहिल्यासारखी जीवन जगायला लागेल. माझा हा विचार सत्यात उतरणार होता, कारण काकीमध्ये आता बरंच बदल झाला होता. ती आता नेहमी माझ्यासाठी जेवण बनवत होती व तिच्याजवळ मला बसवून तिच्या हाताने खाऊ घालत होती. सतत माझ्याजवळ राहत होती. ती कोणता ना कोणता बहाणा करून माझी सगळी कामे करत होती. काकीमधला हा बदल पाहून मला खूपच आनंद झाला होता. हळूहळू आता काकी ठीक होत होती, परंतु तरी काकी रात्री मला जागीच दिसायची. म्हणून मला वाटायचे की ती अजून तिच्या मुलाला विसरली नाही आणि त्याच्या आठवणीत तिला झोपसुद्धा येत नाही. काकी माझ्याजवळ माझ्याच रूममध्ये झोपत होती. मला असे वाटत होते की एकटीला झोपण्यास तिला भीती वाटत असेल, म्हणून ती माझ्याजवळ माझ्या रूममध्ये झोपत असेल. काही दिवसांनी मला गाढ झोप येऊ लागली होती. मी रात्री झोपायचो तर दुसऱ्या दिवशी सकाळीच उठायचो आणि ते सुद्धा काकीच मला उठवायची तेव्हा मला जाग यायची. परंतु मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. असेही मी काही खूप काम करायचो नाही. दिवसभर फक्त थोडा मित्रांबरोबर फिरून यायचो, तरीसुद्धा मला एवढी गाढ झोप लागत होती. परंतु एवढ्या झोपेनंतर सुद्धा माझी तब्येत खराब व्हायला लागली होती. मी जेव्हा झोपेतून सकाळी उठायचो तेव्हा माझे पाय खूप दुखायचे. मी माझ्या शरीराकडे जास्त लक्ष दिले नव्हते. मला वाटायचे की आराम केले तर बरे वाटेल. मी माझ्या परीने खूप आराम करण्याचा प्रयत्न करत होतो, तरीही माझ्या तब्येतीमध्ये काहीच फरक पडत नव्हता. आता तर माझा चेहरा पूर्णपणे थकल्यासारखा वाटत होता. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं दिसू लागली होती. दिवसेंदिवस मी अशक्त होत चाललो होतो. तसं तर पाहायला गेलं तर माझी काकी मला रोजच आता हेल्दी जेवण देत होती आणि झोपण्यापूर्वी मला न चुकता 1 ग्लास दूध प्यायला द्यायची. सकाळी नाश्त्याला सुद्धा मला खूप वेगवेगळे पदार्थ खायला द्यायची. तेव्हा तर मला प्रश्न पडायचा की नक्की आता काय खावे. माझ्या घरापेक्षा माझ्या काकीच्या घरात खाण्यापिण्याचे माझे खूप लाड होत होते.
मी एकदम आरामात जगत होतो, परंतु तरीही मी अशक्त होत होतो. असे का घडत होते मला काही समजत नव्हते. म्हणून मी एक दिवस माझी ही समस्या माझ्या काकीला सांगितली. तेव्हा काकी म्हणाली, असे काही नाही, तू थोडा आराम कर आणि मित्रांबरोबर खेळायला जाऊ नकोस. तिथे गेल्यामुळे तुला दमायला होतं, त्यामुळे तुझे शरीर थकते. मी काकीचे बोलणे ऐकून शांत झालो. परंतु मी काही लहान मुलगा नव्हतो. मी माझ्या अशक्तपणाकडे आता दुर्लक्ष करू शकत नव्हतो. कारण मी कॉलेजला गेल्यानंतर माझे मित्रसुद्धा मला म्हणू लागले होते की अरे तू किती अशक्त झाला आहेस. एवढेच काय, तर माझे शिक्षकसुद्धा मला म्हणू लागले होते, तू कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन स्वतःचे चेकअप करून घे. आणि सर्वांचे बोलणे खरे होते, कारण मी आता मित्रांबरोबर खेळायला जाणे सुद्धा बंद केले होते. परंतु खेळून एवढा अशक्तपणा नक्कीच येणार नाही हे मला माहिती होते. कधीकधी मी काकीच्या घरातील सामान आणून देत होतो, परंतु आता ते कामसुद्धा माझ्याकडून होत नव्हते. तेव्हा माझीच मला लाज वाटू लागली होती की मी काकीवर एक ओझे बनून राहत आहे. खरं तर मला माझ्या काकीची सर्व जबाबदारी घ्यायची होती, परंतु माझ्या तब्येतीपुढे आता माझे काहीच चालत नव्हते. घरामध्ये चालणेसुद्धा माझ्या जीवावर येत होते. मग कॉलेजला जाणे तर दूरचीच गोष्ट होती. आता तर माझे सर्व मित्र माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणायचे, अरे तुला नक्की झाले तरी काय आहे, तू एवढा अशक्त का होत आहेस. परंतु मी काहीच करू शकत नव्हतो, कारण काकी माझ्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हती. शेवटी नाईलाजाने मी कसे तरी माझे घर गाठले आणि माझ्या तब्येतीविषयी मी माझ्या घरच्यांना सांगितले. माझ्याकडे पाहून त्यांना सुद्धा टेन्शन आले होते. माझ्या बाबांनी मला लगेच डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी मला चेक केले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. मग ते मला वेगवेगळे प्रश्न विचारू लागले. त्यांच्या प्रश्नांनी मी हैराण झालो होतो. तू कुठे राहतोस, तू कोणाबरोबर जातोस, तुझे छंद काय आहेत, असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले की मी माझ्या काकीकडे राहतो आणि त्या घरात माझ्या आणि काकी व्यतिरिक्त दुसरे कोणीही नाही. माझे उत्तर ऐकून डॉक्टर खूपच आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी जेव्हा माझ्या बाबांना या अवस्थेचे कारण सांगितले तेव्हा ते ऐकून आम्हा दोघांनाही खूप मोठा धक्का बसला होता. डॉक्टरांचे बोलणे ऐकून तर माझ्या बाबांना खूपच राग आला होता. मी तर डोक्यावर हात ठेवून शांत बसलो होतो. मला तर विश्वासच बसत नव्हता की डॉक्टरांनी जे काही सांगितले होते ते खरे असेल. मी आणि माझे बाबा घरी पोहोचलो तेव्हा घरातील सर्व आमची वाट पाहत होते. मी घरात पाऊल टाकताच माझी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, काय सांगितलं आहे डॉक्टरांनी, काय झाले आहे माझ्या मुलाला. माझे बाबा खूपच रागात होते. रागातच बाबा ओरडले, ती बाई वेडी आहे, ती खूपच निर्लज्ज बाई आहे, तिच्या मुलाला सुद्धा तिनेच मारले असेल. तेव्हा माझी आई म्हणाली, अहो असे का म्हणत आहात, ती असे का करेल, ती तर तिच्या मुलाला किती प्रेमाने मोठं करत होती. ती अशी वागणे तर शक्यच नाही. तिचा मुलगा तर तिचे प्राण होता आणि आपली आई आपल्या मुलाला का मारेन. आईचे बोलणे ऐकून बाबा भडकले आणि आईबरोबरच भांडणं करू लागले. म्हणाले, आपला मुलगा काही खेळणं नाही की तिचे मन भरेपर्यंत तिने त्याच्याबरोबर खेळावे. तिला एकटेपणा जाणवू नये म्हणून आपण तिच्यासोबत आपल्या मुलाला ठेवून आलो होतो. तुला अंदाज तरी आहे का ती बाई आपल्या मुलासोबत काय करत होती. बाबांचे बोलणे ऐकून माझ्या आईच्या डोक्यावर तर आभाळच कोसळले होते. ती माझ्याकडे पाहू लागली. मी मान खाली घालून बसलो होतो. तेव्हा मी विचार करत होतो की मी त्या बाईला माझी आई मानलं होतं आणि ती बाई माझ्यासोबत काय करत होती. माझ्या कानात डॉक्टर जे काही बोलले होते ते शब्द घोंगावत होते. डॉक्टर बाबांना म्हणाले होते की तुमच्या मुलाला स्लो पॉयझन दिले जाते, ज्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. त्यामुळेच मी हळूहळू मरणाच्या दारात जात होतो. आता मला समजले होते की मी रात्री एवढा गाढ का झोपत होतो. काकी रोज रात्री मला झोपण्याआधी न विसरता एक ग्लास दूध प्यायला देत होती. माझ्या बाबांनी जेव्हा माझ्या आईला हे सांगितलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. मी जर माझ्या घरी येऊन घरच्यांना सांगितले नसते तर मी असाच एक दिवस शांतपणे हे जग सोडून गेलो असतो आणि कोणालाच काहीच समजले नसते की माझा मृत्यू का झाला. आता माझी आई माझ्याकडे पाहून खूपच रडत होती आणि माझी माफी मागत होती. म्हणत होती, बाळा मला माफ कर, मीच खूप वेडी होते म्हणून मी तुला त्या बाईकडे सोडून आले होते. पण मला माहिती होतं की यात माझ्या आईची काहीच चूक नव्हती. मी त्यांच्यावर काही ओझे झालो नव्हतो.
ती खरंच काकीच्या काळजीने मला तिथे सोडून आली होती. माझ्या आईचं मन साफ होतं. आता माझ्या आईवडिलांनी मला त्यांच्याकडे ठेवून घेतलं होतं. एक दिवस माझे आईबाबा आणि मी काकीच्या घरी माझे सामान आणण्यासाठी गेलो, तेव्हा माझ्या बाबांनी काकीसोबत भांडण केले होते. ते काकीला म्हणाले, आम्ही आमच्या मुलाला तुझ्या काळजीपोटी तुझ्याकडे सोडून गेलो होतो. तू आमच्या मुलाचे पण काय केलेस? तेव्हा काकीसुद्धा रागात म्हणाली, तुम्ही माझ्या काळजीपोटी तुमच्या मुलाला इथे सोडून गेलाच नव्हता, तर माझ्या संपत्तीकडे पाहून तुम्ही तुमच्या मुलाला इथे सोडून गेला होतात. तुम्हाला एवढी संपत्ती पाहून त्या संपत्तीचा मोह झाला होता. एवढेच नाही तर तुम्ही माझ्या मुलाला सुद्धा त्याच्यासोबत जोडून घेतले होते, म्हणूनच तो नेहमी तुमचे गुणगान करत असायचा. तुम्हाला असे वाटत होते की तुम्ही असे केल्यामुळे माझी सर्व संपत्ती तुम्हाला मिळू शकेल. ती काकी आमच्याबद्दल वाटेल तसे आम्हाला बोलत होती. तेव्हाच आम्हाला समजले की आमच्याविषयी काकीच्या मनात किती विष भरलं आहे. काकीला असे वाटत होते की तिच्या संपत्तीचा मोह आम्हाला झाला होता, म्हणून आम्ही तिच्या मुलाबरोबर प्रेमाने बोलत होतो, परंतु असे तर काहीच नव्हते. काकी ओरडतच माझ्या आईला म्हणाली, तू माझ्या मुलाला तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होतीस, म्हणूनच तू तुझ्या भावाच्या मुलीबरोबर माझ्या मुलाचे लग्न करण्याच्या विचारात होतीस. कारण तुला हे चांगले माहिती होते की जर का माझ्या मुलाने तुझ्या भावाच्या मुलीबरोबर लग्न केले तर तुझ्या भावाची मुलगी माझ्या घरात येईल आणि माझी सर्व संपत्ती तिला हडप करता येईल. या सर्व करण्यामागे तुझाच हात आहे. म्हणूनच त्या दिवशी माझा मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आई, मला मोठ्या आईच्या भावाच्या मुलीबरोबर लग्न करायचे आहे. मला ती खूप आवडते. तेव्हाच माझ्या लक्षात आले होते की हे सर्व कटकारस्थान तुझेच आहे. मी आजपर्यंत माझ्या मुलाच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या, पण त्याची ही इच्छा मी पूर्ण करू शकत नव्हते, कारण त्यामागचे गुपित, त्यामागचे कटकारस्थान मला माहिती होते. परंतु माझा मुलगा खूपच भोळा होता ग. त्याच्या हे सर्व काही लक्षात आले नाही. तो माझा खूप आदर करायचा, माझी खूप इज्जत करायत असायचा. तो मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकत होता. म्हणूनच त्या दिवशी मी त्याला सांगितले की आपण तुझे दुसऱ्या कोणत्या तरी चांगल्या मुलीबरोबर लग्न करूया. या मुलीबरोबर तुझे लग्न करायचे नाही. तेव्हा तो काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठत नाही म्हणून मी त्याच्या रूममध्ये गेले. तेव्हा मला समजले की त्याने स्वतःला संपवले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या मुलाच्या मृत्यूला तूच कारणीभूत आहेस. काकीचे हे बोलणे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काकीच्या मुलाच्या मृत्यूनंतर जेव्हा आईने मला तिच्या सोबत राहायला सांगितले, तेव्हा तर काकीला पूर्ण खात्री पटली होती की आमचा तिच्या संपत्तीवर डोळा आहे. म्हणूनच या लोकांनी त्यांच्या एका मुलाला इथे ठेवले आहे. सुरुवातीचे काही दिवस काकी शांत राहिली, पण त्यानंतर तिला असे वाटू लागले की जर हे लोक आपल्या स्वतःच्या मुलाला आपल्यापासून लांब करू शकतात, तर मीही त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून लांब करू शकते, त्यांच्या सुद्धा मुलाला देवाकडे पाठवू शकते. म्हणूनच काकीने एवढे घाणेरडे कृत्य केले होते. मग माझे बाबा म्हणाले, आम्हाला तुमच्या संपत्तीचा मोह नाही. जो मेला तो फक्त तुझाच मुलगा नव्हता, तर तो माझ्या भावाचा एकुलता एक वारस होता. आम्ही एवढेही लालची लोक नाहीत की संपत्तीसाठी एखाद्याच्या जीवाशी खेळू. एवढं बोलून आम्ही माझे सामान घेतले आणि आमच्या घरी परत आलो. आता घरातील सगळे लोक माझ्या जवळपास राहत होते. माझी खूप काळजी घेत होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मला औषधं देत होते. माझ्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेत होते. त्यामुळे आता मला हळूहळू बरे वाटू लागले होते. परंतु अजूनही मला माझ्या काकीची आठवण येत होती. ती तिच्या मुलासाठी किती जीव तोडून रडत होती. मी तर तिला माझी आई समजत होतो. तिच्या जवळ राहून मी तिच्यावर प्रेम करायला लागलो होतो. माझ्या आईवर जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम मी माझ्या काकीवर करत होतो. जेव्हा मला बरे वाटू लागले तेव्हा मी पुन्हा माझ्या काकीच्या घरी गेलो. परंतु मी तिच्यासमोर गेल्यानंतर ती माझ्याकडे पाहत नव्हती, तर ती तिची नजर चोरत होती. आता ती खूपच अशक्त झाली होती आणि आजारी वाटत होती. तिथे गेल्यानंतर मी तिला नमस्कार केला, परंतु अजूनही तिची हिंमत होत नव्हती की माझ्याबरोबर काही बोलावे. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिला सांगितले की तू माझ्याबरोबर चल. तुझी सर्व संपत्ती गरिबांना वाट आणि तुझ्या मुलाच्या नावाने एक हॉस्पिटल उभे कर, जिथे गरिबांवर मोफत उपचार होतील. असे केल्याने तुझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तुलाही स्वतःच्या मुलासाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळेल. मला किंवा माझ्या घरच्यांना तुमच्या संपत्तीचा मोह नाही,
कधीच नव्हता आणि यापुढेही नसेल. माझे एवढे बोलणे ऐकून माझी काकी रडायला लागली. माझी माफी मागू लागली. आता तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. हात जोडून माझी माफी मागत मला म्हणाली, माझ्या संपत्तीमधील अर्धा हिस्सा तू घे. पण मी तो घेण्यास नकार दिला. मला त्यांची संपत्ती नको होती. मग माझ्या काकीने तिच्या मुलाच्या नावाने हॉस्पिटल बांधले. त्या हॉस्पिटलमध्ये आता गरिबांवर मोफत उपचार होत होते आणि उरलेली संपत्ती तिने गरिबांमध्ये वाटली. काकी आता आमच्याबरोबर राहत होती आणि ती जेव्हा माझ्याबरोबर आमच्या घरी आली तेव्हा तिने माझ्या आईबाबांची दोघांचीही माफी मागितली. माझे आईबाबा तर पहिल्यापासूनच खूप चांगल्या स्वभावाचे होते. त्यांनी लगेच काकीला माफ केले. आता ती आमच्यासोबतच आनंदाने राहत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, एका चुकीच्या विचाराने काकीने स्वतःचे घर उद्ध्वस्त केले आणि त्याही पुढे जाऊन ती माझे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करायला निघाली होती. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की चुकीचा विचार माणसाला कुठे नेऊन ठेवतो त्याचा आपण विचार करायला हवा. कारण एखादा चुकीचा विचार करत असताना सुरुवातीला आपल्याला समजते की आपण चुकीचे करत आहोत, परंतु त्या गोष्टींचा काय परिणाम होईल याचा आपण मात्र विचार करत नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.